एवढा महाग सांगून राहिला. लाव ना बरोबर, मी घेतो, एक ताई घेते, हे सपना हे बी घेते. लाव ना, 200ची बरोबर आहे, 2 जोडी घेतो मी. आणि 200ची लावून टाक, एक 200चं लावून टाक. म्हणजे 400चे 2 होऊन जाते. आवडले म्हणून बरोबर लाव ना, काऊन असं करून राहिला रे? मी घेतो मग 200चे लावत असन हे पोरग, तर मी घेतो मग 2. मलाही पाहिजे रे, मलाही पाहिजे 2. चांगले आहे, कलर गिलर चांगले वाटून राहिले म्हणून पाहिले. नाही तर कालही आले होते, तो तर 150ला द्याले तयार झालता रे. काही आहे बाई स्वप्ना, 150ला द्याले तयार झालता म्हणे. तो 350च्या खाली म्हणे नाही. हे म्हणे 150ला द्याले तयार झालं म्हणते. हो ना बाई, हो बरोबर आहे ते स्वप्ना. लाव मग, लावतं का? 200चं एक, 400चे 2 देऊन दे. आवडले म्हणून, कलर गिलर बरे वाटले म्हणून देतं काय सांग. ताई आम्हाला परवडलं तर पाहिजे ना. दुकानात गेलं तर तुम्हाला किती महाग भेटते ना. आम्ही दारावर विकायला येतो तर तुम्ही आमच्यासोबत भाव करता. 350चा एक गाऊन, क्वालिटी पा, कलर पा, क्वालिटी तर पा. क्वालिटी पा, नंतर घ्या लागेच तुम्ही. त्याच्यानंतर क्वालिटीच्या नंतर 250च्या खाली नाही येणार तुम्हाला. 200 तर बिलकुलच नाही येणार. क्वालिटी पा तुम्ही, क्वालिटी. आणि परवडते तुम्हाला, परवडत नाही तर काय? परवडत नाही तर काय? दे 200 एक, 2 घे तुम्ही. हो ना बाबू, लाव ना, बरोबर आहे ना त्या ताईचं. 200 देतं काय? देत असेल ते दे, नाही तर ठेव बाप्पा तू वाले गाऊन, हे घे. आजी ताई आम्हाला परवडलं तर पाहिजे ना. एक काम करा, 20 रुपये जास्त द्या. 220 रुपये घ्या. 220 रुपये द्या. नाही, एकच भाव. आम्ही एकच भाव बोललो. आता तुला द्यायचे असेल तर दे बाबू, नाही तर नको देऊ. काय होई स्वप्ना? माय बाई गाऊन ड्रेस आले वाटते. मायाला सोनीला पाहू का एखादी ड्रेस? तिला आवडतही नाही पोट्टीले. एवढे ते तिले सांभाळतच नाही बाई, ते ओढणी न हे न ते. काय घ्याव तिले आवडतच नाही. आतापर्यंत घातलेच नाही ना तिनं. आता 10वी पास झाली, 11वीत गेली तरी ते फरागच घालते माय. तिचा बाप आता देते शिवून, तिच्या बापाला येते शिवता, देते तिले फ्रॉग मस्त शिवून, मस्त फ्रॉगच घालते ते. काय घेऊ ड्रेस इले सोनीले? ताई गाऊन मस्त आहे, ड्रेसही चांगली आहे, याच्यात एवढं मस्त आहे. 200चे मागतले तर 220ले म्हणते. दुकानात गेलं ना तर 250, 300च्या खाली देत नाही. क्वालिटी पहा मस्त आहे, कॉटनची आहे चांगली मस्त गाऊन. आणि मस्त कपडा आहे, घप आहे चांगला. घेऊ नाही काय करू माय? मी तर काही गाऊन घालतच नाही ना. मी काय घालू माय गाऊन आता ह्या वयात? माय पोरगी बरोबरीची येऊन राहिली लग्नाने, मी काय करू बापा गावात गाऊन घालू? तर सोनीचा बाप तर मध्ये झाडून मारून बाहेरच काढून द्यायचा आहे गाऊन घेऊन घातला तर. आता काय करतो म्हणून म्हातारपणी ये तू असं म्हणून. म्हातारे झाल्या का तुम्ही आता? कोणतरी म्हणून का तुम्हाला 2 लेकर आहे म्हणून एवढे मोठे म्हातारे झाले तरी का ताई? अशा ताई काही पण. नाही हो, पण घालून नाही ना, बरं नाही वाटत बिचारी. मी घालतच नाही, मला आवडतच नाही. मला साड्याच बरे आहे बाई मायावाल्या, मला आवडतच नाही गाऊन घेऊ. काय होय वा? आय आशा, आम्ही बाई सपना आहे. काय होय वा? काय आलं वा? काय होय वा? नंदाई ड्रेस गाऊन या इकडे पारी, या मस्त आहे, या जी. नंदाई इकडे या मस्त आहे, ये ना घे ना. गाऊन होय का? माय मस्त दिसून राहिले हो गाऊन घेऊन. केवढ्याले म्हणून राहिला? केवढ्याले जोडी गिडी केवढ्याले म्हणते हो? कितीले सांगितले हो सपना? किती म्हणून राहिला तो? तुम्ही कितीले मागितलं? 220ले म्हणून राहिला तो. 350ले सांगितले होते, आम्ही 200ले मागितले तर 220ले म्हणते. परवडते ना 220ले म्हणून. तरी पण एक शब्द अजून 1-2 शब्द म्हणून पाहू त्याले 200ले देत असन तर नाही आहे का नाही? गाऊन घेऊन चांगले आहे, चांगले आहे गाऊन घेऊन. दुकानातलाही माग सांगते माय. मग हेच कपडा राहते, दुकानातलाही माग सांगते. घे ना, चांगले आहे ना. तुम्ही घे ना जी नंदाई, तुम्ही घे ना गाऊन. मस्त आहे, ड्रेसही आहे चांगली याच्यात. मस्त ड्रेसही आहे, गाऊनही आहे, ड्रेसही आहे. घे ना, पाय ना तुमच्यासाठी. हे पोरगी काय पागल बिगल झाली का बाई? हे वाली करून मला ड्रेस घाल म्हणते ना, गाऊन घाल म्हणते. काय करू बाप्पा मी? घेऊ नाही बी. संध्याला बोलवा, संध्या घेते. संध्यासाठी घे ना. आता हे आहे ना, ते गरोदर आहे ना, तिला गाऊन घेऊन चांगले दिसते. अशा याच्यात हलकपतलंच राहते, बरं राहते. गरमीचे दिवस आहे आता. तर एक तर पाऊस येऊन नाही राहिला, किती गरमी होऊन राहिली. आणि अशा याच्यात तिले का नाही मोकळं त्या साड्या बाड्या जाऊ द्या, गाऊनच घालायला लावत जाता ये संध्याले. मोकळं मस्त. घेऊन दे ना, 2 गाऊन घेऊन द्या, एखादी ड्रेस घेऊन द्या तिले. हो का संध्यासाठी? हो बाई, ठेवाली का नाही, साड्यात घालते हो घरी. ड्रेस आहेच नाही तिच्याजवळ, आणलेच नाही तिनं ड्रेसही बी. काजलचे ड्रेस घेऊन गेली. ते पोट्ट नको घालू करे का नाही, तर मग ते सर्व घेऊन गेली. आता म्हणते माय घाल म्हणून. तर पाहू का ड्रेस एखादीनं 2 गाऊन काही नाही होत घालाले. गाऊन पाहतो आहे ना, गरमीचे होते हो तिले घालाले पोट्टीले त्या. संध्याले पाहतो बाई 2 कापड गिपड बरं वाटून राहिला याचा वाला. चांगला तर वाटून राहिला कापड. हो मस्त वाटत आहे कापड गिपड. लावणारे बाबू बरोबर. मी घेतो, मी पाहतो मग याच्यातले 2 गाऊन पाहतो संध्याले. आणि ड्रेस आहे वाटते, ओढणी गिडणी आहे का त्याच्यावर? हो रे अय बाबू. सर्वच भेटेल तुम्हाला. सर्व भेटते. ओढणी भेटते, पॅन्टही भेटते आणि वरचाही भेटते, सर्वच भेटते.
फक्त भाव का नाही तुम्ही बरोबर करा, म्हणजे मलाही परवडलं पाहिजे ना तुम्हालाही परवडलं पाहिजे. नाही तर मग घेतो रे दे रे बाबू करू करू ना माय लॉस नका करू तुम्ही. केवढ्याचे देतो सांग आता. मला आवडले मी पाहतो याच्यातले दोन केवढ्याचे देतो सांग लवकर केवढ्याचे देतो तर. 200 म्हणलं मी ना नंदाई 200 म्हणलं पण तो 220 करते. हो आखरी मी सांगतो बा 220 म्हणजे 220 फायनल. मी 200 देणार नाही. तुम्ही 10 जणीनं घ्या का 12 जणीनं घ्या का 15 जणीनं घ्या. होय बाबू देतो 220 ना. बरं ठीक आहे घेऊन टाकावं काय 20 रुपयासाठी त्या पोराला हे करतावा. बिचाराला उन्हात आणि फिरा लागते. देऊन द्या 20 रुपये वरतं काय होऊन राहिलं. देऊन द्या कोण कोण घेऊन राहिलं. तू बी घेऊन राहिली काय हो. नाही मी नाही घेत. मी अशी साडी पाहिले दिसले हे काय होय बा म्हणलं. मला वाटलं साड्याच होय कर. साडी असती तर पाहिजे असती एखादी. घ्या ना तुम्ही घ्या चांगला आहे. तो कलर चांगला आहे अजून पा. मला तर हे आवडलं बाई. तो एक जांभळा कलर आहे तो आवडला. 220 म्हणते का. बरं ठीक आहे मग जाऊ दे. आई म्हणते म्हणून नाही तर मी तर 200च म्हणत होती बाई. ठीक आहे मग घेतो. मग मी 2 घेतो. हा मी घेतो. मले 2 पाहिजे. रात्री गित्री घालाले बुड्डी राहते तर घालू देत नाही बाई मले. पण घालतो. जाऊ दे तिकडं रात्री विकारची. पाहिजे 2 मले. तशी काही म्हणत किनत नाही म्हणा. 1-2 वेळा केलं होतं इकडं तो मायावाल्या बुड्डीनं. पण घालतो ना मी. मग घालतो माझ्या घरचा माणूस काही नाही म्हणत ना. मग बुडीले कोण भेटते. हल्लीच करून बदमाश आहे बाई. बुडीले कोण भेटते म्हणते. नका भिऊ सासवायले कायले भेटा. भ्याले दे बाबू काढ मला दाखव बरं चांगले कलर. ते गेली दवाखान्यात माय संध्या. नाही तर संध्याला बोलावलं असतं पाहिले. मला तुम्ही दाखवा बाप्पा तुमच्या पसंतीनं घ्या. मला एवढं काही समजत नाही व कलर गिल्लर. सपना मला चांगले 2 गाऊन एखादी ड्रेस काढून दे बरं याच्यातला चांगला मस्त आपल्या संध्यासाठी. ते दवाखान्यात गेले ना दोघे जण. तिथं ते काहीतरी चालू होतं वाटते. आज बोलावलं होतं डॉक्टरींना तर गेले तिकडं. हो देतो ना पाहून देतो. तुम्हाला दाखवतो मी. देतो पाहून. सागरजी थांबा ना 2 मिनिटं. थांब ना सागरजी थांबा ना. ऐक ना तुम्ही बाहेर चालले ना तुम्ही सागरजी. हो चाललो बाहेर. मग काय म्हणतो तू. काय झालं तुला काही आणायचं होतं का. काही बोलायचं होतं का तुला. काही घरात साखर गिकर तेल तिखट मीठ काय आणायचं होतं का. चाललो मी बाहेर. काय म्हणतात. आता मला माया मतानं खाले गेले घेऊन ये ना आता हे. आता मी प्रेग्नेंट आहे तर आता तर नाही म्हणणार ना. मला कोणतं काही बाहेरून बोलावलं तर आता थोडी नाही म्हणणार आहे मला. कारण की अशा याच्यात तर खायची इच्छा होतेच. मी म्हणलं होतं सागरजी समोसे आण ना माझ्यासाठी. समोसे अशा याच्यात नाही का खायची इच्छा होते जी तर खा लागते. अशा याच्यात जे इच्छा झाली ना ते खा लागते अशा याच्यात. तर मला समोसे खायची लई इच्छा होऊन राहिली. समोसे आणि हिरव्या मिरच्या मस्त घेऊन ये ना बाहेरचं मस्त लागते जी. असं एवढी सकाळपासूनची इच्छा होऊन राहिली का नाही माईवाली समोसे खायची तर घेऊन ये ना जी मस्त. मला वाटलं कसं नाही सांगशील तू समोसे का. नाही तुला जे वाटलं ना ते खाय तू. तुले कोणी नाही म्हणलं. तुले कोण आता इथं म्हणाले कोणी आहे का. तुले कोणीच नाही आहे ना. आई नाही बाबा नाही संध्या नाही श्वेता नाही कोणीच नाही म्हणत. त्या मतानं तुला जे वाटते ना ते बनवून खायचं. समोसे बनव घरी आणि मिरच्या आता मला दे माझ्यासाठी बनवून मस्त खाय. तुला जे वाटते ते घरी बनवायचं आणि खायचं. मला समोसे कुठे बनवता येते जी. मला समोसे बनवता नाही येत ना सागरजी. मला समोसे नाही बनवता येत. त्याला लय करावं लागते झंझट. चटणी न हे न ते आलूची आणि मग काय नाही ते मैद्याची हे ते लय करावं लागते. ते पाती गित्ती मला मी नाही बनवायचं काय आहे त्याच्यात. तू त्या दिवशी तब्येत बरोबर नव्हती तर मी युट्यूबवर पाहून बनवलंच होतं का नाही. तसं बनव. सोपी आहे समोसे. काही जास्त अवघड नाही आहे. चटणी गिटणी बनवा लागते. तुला तर माहीतच आहे ना चटणी बनवा लागते म्हणून. आलू आहे घरी सर्वच आहे. काही नसन मी आणून देतो. तू सांग. आणतो मी. सांग बरं तू काय पाहिजे तर. काय मैदा आहे का नाही घरी. मैदा नसेल तर घेऊन येतो. घरीच बनव मस्त. बाहेरचं खायचं नाही. बाहेरचं काहीच जमत नाही तुला. डॉक्टरनं सांगितलं बाहेरचा बिलकुल खायचं नाही. तुला जे आहे ना जे पाहिजे ते घरी बनवायचं मस्त खायचं. आणून टाकाली मी हाव. आजी पण सागरजी काऊन काय प्रॉब्लेम आहे का तुले घरी बनवाले. काही प्रॉब्लेम आहे. लागला का नेट लागला का तुले बनवाले. मी काय म्हणलं होतं घरी बनवायचं आपण दोघं सावना. मग तुला जे वाटते ते बनवणं खाय ना. मला खाऊ घाल तूही खाय. समोसे काही अवघड नसते बनवायचं. युट्यूबवरून पाय. तुला लागते सामान तर मी आणून देतो. ठीक आहे बनवतो. मी आज नाही बनवत. मी आज इच्छा नाही आहे खायची. मी आज नाही बनवत. उद्या बनवीन. उद्या पाहतो मी बनवायचं. आज तसं बी नाही का त्याला लय करा लागते ना. लय वेळ लागते ना. तर मी आज नाही बनवत. उद्या बनवीन मी. उद्या खाऊ घालीन तुम्हाला. वाटलं आलं हे बाहेरून मला खाऊ घालन म्हटलं ते हे म्हणते मलाच खाऊ घाल. आता यायले कुठून खाऊ घालू. बनवता गिनवता येते मले पण एवढी मेहनत कोण करत बसन निसते. त्यावेळे बाहेरून 2-3 आणले असते. एवढी मेहनत करा नसती लागली.
आता ते म्हणते तू बनव बनव, मी नाही बनवत. काऊन नाही बनवत तू? तुला खायची इच्छा होती ना, मग बनवून काऊन नाही राहिली तू? काय झालं आता? नाही मी स्वयंपाक बनवतो आता थोड्या वेळानं. मग काय आपण समोसे खाऊन घेऊन मग भूक नाही लागत. त्याच्यापेक्षा कायले स्वयंपाक बनवून घेतो, उद्या लागेच बनवीन, उद्या सकाळी बनवीन नाश्त्यास मस्त. उद्या सकाळी बनवून घेईन मी, पाहीन मी यूट्यूबवरचं पाहीन आज आणि उद्या सकाळी बनवीन. जाऊ का मग मी? जाऊ, मला काम आहे थोडस, जाऊ का? हो जा ना जा. त्या बहीण माय बिन तर शिकवच करते मला. तिला वाटते का मी आता प्रेग्नेंट आहोत, माय नवरा माय मतानं ऐकते. आज सर्व आज जे म्हणलं ते करते, जे म्हणलं ते करतो, पण माझ्या पद्धतीनं करीन मी. आणि आता त्या पद्धतीनं नाही करत. तू ना मला माहित आहे किती नाट केली आहे, तर तुझी नाटकं बरोबर मी ओळखतो. तुला बाहेरचा तर शापूट नाही देत आणून. समोसे आणा म्हणलं तर समोसे तर काही भेटले नाही. चला काहीतरी जेवणच बनवा लागन. आता काय बनवू गड्या? आता भाजीचं आहे मोठं टेन्शन आहे. सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे भाजीचंच. काय बनवू गड्या? चल काहीतरी पाहतो असं बनवतो काहीतरी. कारल्याची भाजी बनवू का? खायन का सागरजी? नाही आवडते की आवडते म्हणा त्याला कारल्याची भाजी. थोडंसं मुंगाची डाळ टाकतो कारल्याच्या भाजीत. मी यूट्यूबवरून पाहिलं होतं दुपारून, ते कारल्याची भाजीच बनवतो. पाय बाई शालू, पाय बरं एवढा लंब होते का? नाही एवढा लंबच चांगलं दिसन बाई. शालू एवढाच लंब चांगलं दिसते, जास्त एकदम लंबही चांगलं नाही दिसत, नाही एकदम आकुडे चांगलं नाही दिसत. जमलं ना? एवढं घालशील ना पाय का अजून वयू? नाही चांगलं वाटून राहिलं, एवढंच बरं आहे. मग ते सामोर जास्त लंब असलं ना तर अटकते कोणत्या याच्यात काम करता. हेच बरं आहे आई, मस्त वयलं तुम्ही. नाही तर काय बाई, एका दिवसात वय नव्हते 1-2 घंट्यात. कुठे देत बसतं 100-150 रुपये त्या बाईले? म्हणून म्हणलं मी आपल्या मतानं वय नव्हते घरी. चांगलं पाय बरं झालं का नाही? अर्ध्या 1 घंट्यात तर झालं वय. पाय बाई जमलं का नाही? पाय बरं ये. जमलं आई, जमलं. घे बांधून घे जो आता. याले चांगलं अगरबत्तीच्या यानं का याले चांगलं का नाही हे करून घे जो. मस्त हे टाकते काय म्हणते त्याला ते टाकून घे. ते राहते ना पेच ते पेच लावून घे आणि त्याला अगरबत्तीच्या यानं चांगलं फिट कर मस्त. हो करतो ना, करतो. पुरी होत्या तर मोठ्या घरात दंदन वाटे हो. दोन्ही पुरी मायावाल्या होत्या तर नाही का? गेल्या आता त्या आता असं सुन वाटते का नाही? घर राहिले असं कसं तरी वाटून राहिलं. ठेवताही नाही येत ना माय आपल्या घरी जास्त दिवस. त्याच्या सासू सासरेले राग आला म्हणजे मग संध्याची सासू किती फोन करे, फोनावर फोन तर जवाई नाही करे लागेस एवढा. करत असन म्हणा थोई बी, पण संध्याले करत असन तर करत असन. पण इन बाईचा मलेच फोन. कधी पाठवता सविताबाई, कधी पाठवता संध्याले, कधी पाठवता दिलं बाई पाठवून. आई पोरीला आपापल्या घरी जास लागते ना. किती ठेवता तुम्ही? 1 दिवस ठेवान जास्त, 2 दिवस ठेवान जास्त, 3ऱ्या दिवशी पाठवाच लागते पोरीले. त्याने आई बरोबर नाही का? नाही बाई बरोबर आहे ना. किती दिवस ठेवणार माय? लग्न झाल्यावर पोरीला आपल्या घरी ठेवता नाही येत ना हक्का ना. मग बरोबर आहे ना तू. बरं हे बांधून घे तुझी वाली गरसुई. आणू का नाही मान बरं चाय घे. ते बाबा येन ते सासरा येन, मान बरं चाय मान. बाबाचं नाव घेतलं ना, बाबा येऊनच राहिले दरवाजातून. ते पा बाई शालू, मान बरं माय 1 कप चाय मान बरं माझ्यासाठी. गाय बदल्यासारखं लागून राहिलं मध्ये. मान बरं 1 कप चाय. हो बाबा आई तेच सांगून राहिल्या होत्या आता. चाय मांड म्हणे, तर आईसाठी मांडतो, तुमच्यासाठी मांडतो, माझ्यासाठी मांडतो ना. बसा. बरं मित्र आणि मैत्रीण, गरमी लय होते आता. पाऊस नाही पडून राहिला, काही नाही. आई ते 1 रूम चेंज केली, 1 तर पहिलेच रूम चेंज कराले. ते पत्र्याची रूम आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही कूलर लावत जातो. माय लेकरू झोपून आहे आरू. कूलर लावत जातो, थोडंसं घर थंड झालं का लगेच बंद करतो, लगेच इकडं किचनमध्ये येतो व्हिडिओ बनाले. कारण की त्याला बी डिस्टर्ब नाही झालं पाहिजे ना आरूले, तर म्हणून इकडं बनवायला येतो. साईडला आहे शेजारी दुसरे. आणि पुन्हा मग अजून थोडं बनवतो, पुन्हा जातो रूममध्ये त्या आणि कूलर लावतो. त्याला गरमी झालं का पटकन उठते ना. असं करू व्हिडिओ बनवा लागते. हा व्हिडिओ कसं या चॅनलवरचे सध्या तरी छोटेच बनन, काऊन का चॅनल सबस्क्राईब म्हणजे वाढायचे आहे ना, आपलं मॉनिटाईज नाही ना हे चॅनल, त्याच्यामुळे. बरं ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि मेहनत खूप आहे याच्या मागं, माझी कंडिशन समजा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला काही पैसे लागत नाही आपल्याला, पण सबस्क्राईब वाढवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असाल तर एवढी हेल्प करा, लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवा प्लीज. कृपया आय रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब वाढवा ह्या चॅनलला. आणि म्हणजे 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे. आपण पट सबस्क्राईब करा तुम्ही, कारण की पैसे गिसे काही लागत नाही आपल्याला सबस्क्राईब करायला. बरं ठीक आहे, ठेवतो मी, कारण गरमी खूप होत आहे. मी जातो आता त्या रूममध्ये.
आपला कूलर लावासाठी आरू झोपलेला आहे. ठीक आहे, बाय. उद्या व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, बाय. जाय बाई बनव बरं चाय. आज चालू बनव बरं. करते ते सबस्क्राईब घे करते. त्याला व्हिडिओ आवडल्यावर करतेस ते सबस्क्राईब. जाय ना बनव चाय. सासूबाई काय म्हणते, सबस्क्राईब करते म्हणते. करा मग लवकरात लवकर सबस्क्राईब.